साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. फ्लेमिंगो अर्थात अग्निपंखांची बुलढाण्याकडे झेप. पक्षी मित्रांना धाड परिसरातील करडी धरणावर आढळून आले पक्षी. बुलढाणा व जालना जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धाड परिसरातील करडी धरणावर पक्षी निरीक्षण करत असताना दिनांक 13 जानेवारी रोजी पक्षी अभ्यासक डॉक्टर गजेंद्र निकम बुलढाणा व निलेश गुजर धाड या पक्षी मित्रांना फ्लेमिंगो या पक्षाचे दर्शन झाले. आपल्या मनमोहक शारीरिक ठेवणीमुळे फ्लेमिंगो कमालीचेच आकर्षक दिसतात. त्यांचं सौंदर्य म्हणजे निसर्गाची शानच आहे. या देखण्या पक्षाला मराठीत अग्निपंख या नावाने ओळखले जाते. स्वतःशी फिरत फ्लेमिंगोंचे तालबद्ध नृत्य लक्ष वेधून घेणारे असते. बुलढाणा परिसरातील धाड येथील करडी धरणावर फ्लेमिंगोंचे झालेले दर्शन पक्षी अभ्यासकांना निश्चितच आकर्षित करीत आहे. धाड परिसरातील करडी या जलाशयामध्ये 13 जानेवारीला मी आणि पक्षीमित्र धाडचे पक्षीमित्र निलेश गुजर हे जेव्हा त्या जलाशयावर पक्षी निरीक्षण करत होतो, त्या ठिकाणी आम्हाला रोहित अर्थात ग्रेटर फ्लेमिंगो व अग्निपंख यांच्या थव्याचं दर्शन झालं. आणि खरोखर अग्निपंख बघणं हे अगदी वेगळ्या प्रकारचं नयनसुखच मानावं लागेल. अग्निपंख किंवा ग्रेटर फ्लेमिंगो हे जे पक्षी असतात हे ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि केनिया या भागामधून आपल्या भागामध्ये म्हणजे महाराष्ट्रातील जसं भिगवण, ठाणे या भागामध्ये रुटीनली मार्गक्रमण करत असतात, स्थलांतरित होत असतात. परंतु बुलढाणा जिल्ह्यातील पलढग आणि लोणार या ठिकाणी सुद्धा या पक्ष्यांचं आपल्याला यापूर्वी ईबर्डवर नोटिंग दिसलेलं आहे. परंतु या पक्ष्यांचं जसं आपल्याकडे बुलढाण्यामध्ये येण्याचं प्रमाण तसं फार कमी आहे. परंतु यावर्षी करडी धरणावर यांची जी उपस्थिती आहे ती कुठेतरी आपलं वातावरण किंवा आपले जे वॉटर रिसोर्सेस आहेत हे त्यांच्यासाठी पूरक आहेत याची ते आपल्याला प्रचिती करून देत आहेत. आणि भविष्यात सुद्धा हे पक्षी आपल्याकडं येत राहावेत. ग्रेटर फ्लेमिंगो, रोहित किंवा या व्यतिरिक्तही बाकीचे पक्षी आपल्याकडे येत राहावेत. त्यासाठी आपण या पक्ष्यांच्या थव्यांना किंवा त्याच्या आजूबाजूला परिसर हा मानव किंवा बाकी जे आपले जनावरं वगैरे असतात त्यापासून शक्यतो त्यांच्यापासून या सगळ्यांचा वावर हा थोडा अलिप्त ठेवावा, की जेणेकरून भविष्यातही आपल्याला या पक्ष्यांना बघण्याचं नयनसुख मिळत राहील.